नमस्कार, आपण बघत आहात कृषीधन न्यूज आणि आपण बघणार आहोत आजचे आणि येणाऱ्या 15 दिवसाचे हवामान अंदाज. जुलै महिन्याच्या शेवटलाच मुसळधार पावसाने राज्यभरात एकच कहर केल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळाले. अनेक भागात नदीपात्रात दुथडी भरून वाहू लागल्या तर बहुतांश धरणांनी मर्यादा पातळी ओलांडली आहे. असे असताना संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसासंदर्भात हवामान विभागाने एक अंदाज व्यक्त केला आहे. आता सुमारे 2 आठवडे पाऊस काहीशा भागात विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसामध्ये कोकण व घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात पावसाला ब्रेक लागणार आहेत. त्यानंतर 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 50 वर्षांनंतर भराडी नदीलाही पूर आला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर पूर्व भारतासह मध्य भारत आणि विदर्भाला गेल्या काही दिवसात पावसाने जोरदार झोडपले होते. आता ही कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू विसरून जात आहे. गुजरात राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे सोमवारपासून पावसाचा जोर हा बऱ्यापैकी कमी होणार असून केवळ हलक्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्यात देशात सरासरीपेक्षा 94% पेक्षा कमी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या अनुषंगाने गरजेचे नेतृत्व मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात घेण्याचे गरजेचे आहे.